मंजू, काय करू राहिली? काय नाही, सामान लावून राहिली आहे, बॅग रिकामी करून आली. काय बाई, किती मच्छर आहे तो तुमच्या घरी. अरे यार, मच्छर मच्छर कुठून आले? सर का बाजूले, ते तिथं बॅग ठेवली होती मी, ते कुठं ठेवली? अरे यार, ते तिकडे उचलून ठेवली. काय ते आल्या आल्या बॅग काम्या करून राहिली. जाऊ दे ना. आणि ती साडी काढून पण टाकली. किती छान दिसत होती तुला साडीवर. मग आता कुठून आला तर का तेच कपडे राहू द्यायचे का, चेंज करायचे का? सर का बाजूले, बॅग कुठं ठेवली ते मला रिकामी करायची. काय तू घर, किती गरमी होती इथं. गरमी होऊन राहिली. हा बाजूले, तुम्हाला तर तितकं दिसते फक्त. जमाय कामं राहिले. अरे काय यार मंजू, अरे एका दिवसानं आली तर आली. आता काय काम, कायचे काम? त्या बॅगा राहू दे, मी सामान काढून देईन ते सगळं. ती लावून देईन म्हटलं ना सगळं सामान. एवढा दिवस तुला माझी आठवण नाही आली? अजिबातही नाही, अजिबातही नाही. चला हो तिकडे. हा, किती ठाकत होते माझ्या माहेरी. तुमच्या घरी मच्छर आहे. हा टीव्ही जुना आहे, हा टीव्ही लागती का नाही लागत. हे केस कशाला घेतलं, आणि तुम्हाला काय करायला लागते, कशाला घेतलं. आता मोठे लाड घोडतात. अरे यार मंजू, काय यार, तू कुठचा विषय कुठ काढत राहतं? हा, काय म्हणतो? दूर दूर दूर, काहीच नाही म्हणायचं. आता मी आणि तुम्ही ऐकायचं. काय शानपणा चालू होता. लेट ठाक चालू होता. पुरणपोळी मी खात नाही, मग खाण्यात काय एलर्जी आहे का तुम्हाला? कोण केली तर अर्ध खायला काय होते. अरे बा, खाल्ली ना बा, दीड खाल्ली ना, अजून किती खातो? का डायबिटीस करतो मले? माझ्या काकूच्या घरची का नाही खाल्ली? वापरायला लावली. ती काका किती तुम्हाला म्हणत होते की अर्धी घ्याव पाहुणे बा, चोतकर घ्याव पाहुणे बा, दूध घ्या त्याच्यासोबत, तूप घ्या त्याच्यासोबत, आणि पाहुणे लय हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसली होती. चोतकर पूर्णाची पोळी खायला काय होत होतं तुम्हाला? आणि का हो, तुम्ही काय रोज घरी का नाश्त्याला समोसा तरी खात असता काय? पोहेच खाता ना. आणि माझ्या आईने पोहे केले तर म्हणा काय केलं, पोह्याचा ढाजो. ते पोहे नाही तर का तुम्हाला कोणी समोसा कोचिरी आणून दिला? यार मंजू, तू काय विषय काढून राहिला? जाऊ दे आता, बस. सॉरी 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 सॉरी, म्हटलं ना सॉरी. गुस्सा छोड दो. हट, अजिबात नाही. चल, आता मी बोलणार आहे, ऐकणार सांगितलं ना. लय ठाकले तुम्ही तिथं, लेटले. नाटक करू राहिली आहे ना, नाटक करू राहिली. नाटके थांब, तुला सांगतो आता नाटक. डबल जाऊच देणार नाही एवढे दिवस, तर अजिबात राहू देणार नाही. 15 दिवस राहू दिले मी तुला. एक फोन नव्हती करत तू मला, मी फोन केला तर बोलती. येते ना आठवण, येते ना. काही आठवण बिठवण येत नाही तुला माझी. मी फोन करत होतो तर तू बोलत होती. तू एक फोन केला मला. आईला फोन करत होती, मला नाही. कारण मला माहित होतं आईच्या जर तुम्ही बसलेलेच होते, मला येत होतं ऐकू. तुम्ही काय म्हणत नव्हते दे म्हणून फोन, आई मी का बोलत नव्हते त्यात तुमची, तुम्हाला काय आईच्या समोर माझ्या बोलता येत नाही का? पण तरी तू म्हणायला पाहिजे ना. मी काय म्हणू आईले, आई आहेत का ते, द्या द्यायचे दोन. मी काय म्हणू काही? तुम्ही का ते बोलत नव्हते का? किती तर फोन केले, मी केला नाही का फोन? तुम्ही ते एवढे फोन करत होते, ते काकू तर हसत होती त्या दिवशी. बोल म्हणे बाई, बोल फोनवर, कितीच बोलतं. तुम्हाला काही वाटत नाही? तुम्ही काय इकडे मस्त एकटे रूम मध्ये था, आणि आम्हाला तिकडे सगळ्यांच्या समोर बोलावं लागते. किती कानकोंडासारखं वाटते, काही बडबड करत बसता. जा बाई, आम्हाला लाज वाटत होती ना बोलायची. लाज वाटते नवऱ्यासोबत बोलायची? सांगायचं पर्सनल बोलणं चालू आहे, जा तुम्ही तिकडे, असं म्हणत नाही. काही पण. अरे सुनबाई, सुनबाई, बाई चाट होतं का? मी आईला सांग, मी कामात आहे इकडे. यांचं उगाच चहा ठेवा, चहा ठेवा. सगळ्या गावात को घेऊन येतात, कोणी आलं त्याला चहाच पाजा लागते काय? का इथे काय का चहाची कॅन्टीन टाकून बसलेली आहे का? कधी आला तर चहा ठेवा, चहा ठेवा. बाबा, आई येत घरी, आईला सांगा. बरं बरं सुनबाई, तू काही उचल खाचल नको करू बाई. काय उचलू गुचलू नको बापा. नाही नाही, उचल खाचल नाही करत काही, तसं झटक झटक करते इकडे. बरं बरं, चला चला अंदर बसून. हो सुनबाई आहे ना. हो काय आता दिलं कपड्याचं दुकान. हो काही ना काही. सुनबाई लय हुशार आहे तुझ्या. हो. या या असं इकडे. आणलं कोणतरी, कितीच मोठे पाय उगाच, कोणाला कोणाला घेऊन येतात. जाऊ दे, जरा दुकानात येऊन बसली. घरी असती ना तर आता मला हा ठेवाच लागला असता. त्यात इथं आले तर कातरी सापडलं. इथंच ना छान मला काही आरामाची व्यवस्था करावी लागते. यांना सांगा गेलं की छान दुकानात एखादा फॅन तरी लावून, आणि मस्त आरामासाठी काहीतरी एखादी आराम खुर्ची वगैरे टाकून द्या. मस्त इथे येऊन माझा आराम तरी होत. घरी असलं की कामच करावं लागतात.
कुठे गेले काय माहिती, हे बाहेर जायला गेलेले आहेत वाटते. योगिता अरे का हो, कुठे गेले होते मी तुम्हीच वाट पाहून राहिली होती. काय करून राहिली तू इथं? काही नाही, हा तशीच आली होती. मग घरी का नाही आले? ते कोण काका आले बाबा सोबत, बाबाच्या ओळखीचे आहे. चहा सांगितला बाबांनी, तर का नाही आली? आई आहेत ना घरी. योगिता तुला माहित असेल ना, आईला ताप आहे. मग काय झालं? म्हणजे ताप आहे तर एक कप चहा करू नाही शकत का त्या? बरं तू काहीच कामात नव्हती, आई एक चहा करू शकते, पण तिथं काहीच नाही करून राहिली. काही गिराईक नाहीये, काही दुसरं काही काम नाहीये. तू दुकानात काही काम करत. आईने सकाळीच दुकान झाडलं पुसलं, जे बाहेरचं झटक झटक करायचं होतं ते आईने केलं. आता तिचं अंग रडून आलं, ती झोपली थोड्या वेळ. तुलाही माहितीये मी गोळी दिली तिला, तिला ताप आला हे तुलाही माहितीये. तू इकडे चालली आली. बरं ठीक आहे. बरं इथं येऊन आता आपल्या कोणीतरी पाहुणे आले, बाबांनी कुणाला तरी आणलं, मग त्यांच्यासाठी चहा सांगून राहिले, तर तू म्हणता आई आहे ना घरी. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, कोणी आलं त्याला चहा मी करायचा का? आई करू नाही शकत का? मला माहिती आहे का मला दिवसभर किती कामं पुरतात. योगिता मी पाहून राहिलो, जे कामं पाहून राहिलो, आईचीही कामं पाहून राहिलो, सगळंच पाहून राहिलो मी. आई त्यावर कुठलंच असं काम ठेवून नाही राहिली की बा योगिताच करीन हे असं. पण आज तिला बरं नाही आहे, आता सर्दीचं खोकलं, वातावरण खराब आहे, तिला ताप आला, मग आजच्या दिवस ते झोपू शकते ना, आराम करू शकते ना. मग मी आजच्या पोळ्या मी केल्या म्हटलं, तुम्ही काय म्हणते? हो पोळ्या केल्या तू, पण भाजी नाही केली. आज बाबा चटणी आणि पोळी जेवली. हा किती बिमार असली तरीही आई स्वयंपाक केल्याशिवाय झोपत नाही. किती बिमार असो काही असो. आणि तू तर काही मारे नाही आहे, तू फ्रेश आहे. असंही नाही आहे तुझं दुखून राहिलं. नुसतं तू पोळायला तरी मग भाजी का नाही केली एखादी? आता आपण आधीमध्ये काही खात राहतो, काही खात तर आपली भूक होऊन जाते. बाबा तुला त्यांना 2च टाइम जेवतात, मग त्यांना जेवणात तर व्यवस्थित भाजी पोळी वरण भात वगैरे सगळं व्यवस्थित द्यायला पाहिजे ना. आपल्यासारखं आहे का की थोड्या ते पिझ्झा खातील का थोड्या वेळाने ते बाहेर जाऊन पाणीपुरी खातील? माझे बाबा बाहेरचं काहीच नाहीत खात, ते फक्त 2 टाइम जेवण करतात. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, मला किती त्रास होते तुम्हाला माहिती आहे का? पोळा होईपर्यंतच तर बापरे माझे पाय किती गळाले होते. आणि बेबी पण किती पंच करत होता. त्या पण अस्वस्थ वाटलं असेल ना, गॅस जवळ गरम होते ना. अरे यार योगिता, काही नको सांगत जाऊ, काही नको बडबड करत जाऊ. काय तू चहा करायला पाहिजे होता. आई उठून चहा करून राहिली, तिच्या अंगाला ताप आहे. तू 2 कप चहा करायला काय झालं असतं तुला? काही गिराईक नाही आहे, काही नाही आहे. हा बरं बाबाने तुला त्या काकांसमोर म्हटलं सुनबाई चहा, मी तिथंच आम्ही बघितलं, तू तरी सांग आई आहेत ना घरी, हे व्यवस्थित उत्तर वाटते का तुला? हा किती राईत माणसाच्या मोर तू बाबाला म्हणता आई आहेत घरी जा म्हणजे आई करते चहा. म्हणजे असंही काही नाही किंवा तू खूप काहीतरी कात होती की हो बाबा करतो, घरी जाऊन तू उठव ना आईले, पण बाबाला तर हो म्हण समोरच्या माणसासमोर. हा हे तुझं वागणं मला नाही पटलं योगिता. का व योगिता? हा आई अव पोरी, ते फिरेजात दूध नाही आज. हाय वा, दूध काय तापवलं का काय? कुठे मी पाहिलं दूध नाही दिसलं मला. दूध कुठे ठेवलं माय? अव कोणी पाहुणे आले घरी तरी चहा लागते. म्या म्हणलं माया राजूनच केलं का? राजू म्हणे मग मला तू झोप, मी हळदीचं दूध करायला लावतो योगिताले. म्या म्हणलं माईनं केलं गेलं का काय केलं का म्हणून विचारायला आली व बाई. मला राहू दे हळदीचं दूध, ते पहिले ते दूध कुठे सांग माय. त्या सासऱ्यानं माणसं आणला चहा प्यायले, त्याला चहा करू दे पहिले. हे हो आई हळदीचं दूध योगिता करून राहिली ना. कशासाठी हळदीचं दूध? मी कशा करून राहिली? तूच म्हणस ना, हा हळदीचं दूध करतो, आईला बरं नाहीये म्हणून तू म्हणाली ना, करून राहिली तू आईसाठी हळदीचं दूध. मी? हो हो हो. पावलं रे राजू, पावलं तालं हळदीचं दूध आहे पावलं. राजू, किती काही झाडक्षीन बायकोचे आणि किती काही तेरे फिरोशीन, तर मी काही एवढी येडी नाही रे बापा. कळते मला, त्या म्हणलं तर बायको हळदीचं दूध करून दे आईले, पण तिनं का मला ऐकलं नाही. राहू दे वा माय, राहू दे, नको करा, मला काही पाहिजे नाही. काही झाक नको झाकू रे राजू. घे बापा तो बायकोची काळजी घे, ते फोटोशी आहे, तिलेच साऱ्या तरास तिलेच होतात. अरे देवा, काय अंग ठण ठण करून राहिलं बाई, लस मी तर म्हणतो काय बाई, सर्दीनं ने त्या ताप कसंच राहिलं बाई. पाहिजो व पोरी तिकडे गजा अंग पाहिजो,
माणूस गेला तर जातो मी यायच्या संग दवाखान्यात. माझ्यानं काही होत नाही रे अंगावर काढणं. घरात बसून का आपल्या बसल्या जाते माय. धंदा तर करावंच लागते. आता सुनीले दिवसच आहेत. का कायची करायले हाय. धंदा मायलेचा लागणार हाय. येतो बाई मी सुई घेऊन. त्याच्याशिवाय काही बरं नाही मला. मीच राहून तो कुटी मला भाकर भेटणार आहे. हळद दूध नाही भेटलं भाकर काही भेटीन माय. आलता का मंजूचा फोन आहे का? अहो पुष्पा ओ फोन आलता ना. पोचली आज फोन केलता आई आम्ही पोचलो. बस एवढं म्हटलं ठेवून दिला. मग काही तापासून फोन आला. मग मी नाही लावला. मी आणला आता घरी गेली घरचा धडा काय फोन लावा म्हटलं. हो आता घरी गेल्यावर काय आता घरचेच काम धाम. मस्त राहिले पाहुणे नाही. मग काय तर जे साजरे आहे बरं पाहुणा स्वभाव ना पुष्पा. पाहुणाचा स्वभाव साजरा आहे की नाही. आता कसं आता आपल्या घरी राही हे समजा वैखोज येते की नाही. हे माणुसकीचे पाहुणे आहेत. हा बाय पूर्णाचे पोहे आवडत नाही म्हणलं पाहुण्याले. हो मंजू सांगे म्हणजे तोंडाच्या पोळे घेत नाही तो घरी का. सांगलं मला मंजूनं काकूच्या घरी खाल्ली नाही. अन म्या म्हणलं लय मान केली म्हणलं बापा जवळ बा तुमच्यासाठी. बाई पाहुण्याने 1.5 पोळी खाल्ली पूर्णाची. लाडका जवळ आहे बाई सासूचा म्हणून लाडक्या सासूबाईच्या हातची खाल्ली शिनवाय. आता येऊ दे ना डबल पाहुणे बोले म्हणतोच मी. लाडक्या सासूबाई जळून खाल्ली आणि का बापा पूजा पुढे तिखट टाकलं होतं का मग हातची घेतली नाही. नाही व पुष्पा तसं नाही आवडतच नाही राहिली पूर्णाची पोळी. अहो आताची स्टँडर्ड लोक गोळ खात नाहीत ना. गोळतच नाहीत. चहा घेतात ना मा इतका फिक्का. इलायची पाहिजे चहात इलायची अद्रक आणि इलायची शिवाय तर चहा घेत नाहीत पाहुणे. पण साखरे आपल्यासारखं नाही बद करा टाकला काही गोळ नाही फिको. माय लय काही कोयती नाही. मग सांगत ना माय मला याच्यात हे यांच्यात ते हाय हे खाऊ नाही ते खाऊ नाही. म्हणलं बाई की हुशार पाहुणा आहे बाई. हुशार लयच आहेत ना पुष्पा. लयच पाहुणे बा हुशार आहेत. हो सांगत हे मले प्रणवचे बाबा वावरात गेलते तर वावरातलं काही जास्त समजत नाही पण पाहुण्याले हे म्हणत जसं सांगत हे एवढं काही समजत नाही मग पाहुणे वावरातलं. आता काही केलंच नाही. अहो ते पोरातच काय काम माय एवढे शिकले. थोडे शिकले आहेत का माय आपल्याला येते नाही मॅम काय शिकायत. ततून नाही तर मग नोकरीच्या मागं लागले. आता हे आपली मंजू रिकाम टेकडी नादा लावते म्हणून ते भाजीपाला लावला. ते माय बाई तिनं वेगळ्या पद्धतीने लावला. हो त्याचे फवारे ते फोनात पाहतात ते मग त्या मारतात फवारे. हो शिकेला आहे ना होता माणूस. ते काय आता ते काय रोजच काय मोठे लोक किती आहेत माय. पैशाची काय कमी आहे त्याले. पण बरं जाऊ दे मोठे लोक ते शिकेल असू दे पण पाहुणा किती माणुसकीचा. अहो कुच नाही ना कुच नाही म्हणलं ग असं का तसं आपल्या घरचे आहे त्याच्यातच निभावलं ना बाई. मी तर म्हणलं मंजूच्या बाबाले म्हणलं रात्री म्हणलं पांडूच्या इकडे निजायला धाडू म्हटलं पाहुणे. कसं आता तो घर मा घरात फरकच आहे तर म्हणलं तिकडे सोय करायला लावू पाहुण्याची. तो हे मंजू नाही आहे राहू दे नाही आहे. अने बाई म्हणत नाही राहू द्या इथंच झोपतो मी. हो मग तर माय म्हणते तो घरचं गुड नाईट आणून तसं लावलं माय एवढा मोठा माणूस आणि मच्छर डसतील म्हणून माय तुला म्हणलं ते गुड नाईट मशीन दे माय. आता मा घरी आणायला लावतो बाई मी ते गुड नाईटची मशीन. तशी नाही का पण असं आले तर खांब पडते ना. राहू द्या तेच माझ्या घरी 2-3 आहेत राहू द्या तेच. म्हटलं आता म्हटलं मंजूचा फोन आलता का काय म्हटलं तुम्ही दिलं तर म्हटलं या विचारायले. नाही मी तेवढा केलता फक्त तेवढाच पोचली का बाई त्याच्या उपर काही केला नाही माहिती ना. माया आणि सुभाष गेले असतील शाळेत. हो लेकरं सकाळूनच गेले. गमत नाही म्हणत बाई इथं म्हटलं पायरे आता होती 15 दिवस गेली तर गमते काय. लय दिवस राहिली पण नाही मला वाटलं नव्हतं इतके दिवस ठेवतील. लय दिवस ठेवलं घरच्या लोकांना. सासूबाईचा फोन येत जाय म्हटलं पा. मग सासूबाई फोन करते बाई कधी ही फोन करे. आई झाले का काम झाले का जेवण जास्त काम का करू मी आली की करतो. लय मस्त आहे बाई मग म्हणजे घरचं. पाहुण्याला पाहून तर बाई मला मनच भरलं. आई म्हण बाई ना म्हणलं मा गंगेत घोडे नाही एवढा साजरा माणुसकीचा मोठा जवळला. आता लाई ना तो काय भेटतेस नसलाय माणुसकीचा मोठ्याले पाहून सुधरते ना मग तो. मायाचं टेन्शन आहे बाई आता मला. कसंही घर असलं तरी येईल ते लोक म्हणतातच ना नाही बापा मोठा जवळ एवढाशी म्हणतो तरी एवढा माणुसकीचा आहे. मग लाईने तसेच सारखे राहतात.